सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेच्या वतीनं कैलासवासी माजी आमदार माधवरावजी लिमये स्मृतिप्रीत्यर्थ आजच्या या कार्यक्षम आमदार पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष देशाचे जाणते राजे आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय साहेब आदरणीय भुजबळ साहेब, या निवड समितीचे सदस्य, सभागृहातील आमचे प्रतोद मार्गदर्शक आदरणीय हेमंतजी टकले साहेब, आपल्या या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विलासरावजी औरंगाबादकर सर, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय डॉक्टर विनायकजी नेर्लेकर सर, आदरणीय सौ शोभाताई नर्लेकर, नानासाहेबजी बोरस्ते, किशोरजी पाठक, धर्माजी बोडके, श्रीकांतजी पेनी, माननीय शैलेंद्रजी तनपुरे, माजी खासदार माननीय समीरभाऊ भुजबळ, माजी आमदार माननीय अपूर्वजी हिरे, देवदत्तजी जोशी, जयप्रकाशजी जानेगावकर, वसंतरावजी खैरनार, संजयजी करंजकर, अभिजितजी बगदे, भानुदासरावजी चौचे, बीजी वाघ, शंकररावजी बोराडे, शंकररावजी बर्वे, प्राचार्य संगीताताई बाफना, गिरीशजी नातू, हेमंतजी देवरे, व्यासपीठावर उपस्थित सर्व नाशिक आणि परिसरातील आदरणीय व्यक्तिमत्व, या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित नाशिक आणि नाशिक परिसरातील बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम पुलवामा येथे शहीद झालेला आणि नाशिकचे पायलट स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांना मी अभिवादन करतो। आज महाशिवरात्री आहे, जी माझी कर्मभूमी आणि जिथं आज कार्यक्रम होतोय हे दोन्ही ठिकाण 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असल्यामुळं मी महाशिवरात्रीच्याही आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस काल आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पुतळ्याचेही अनावरण झालं। मी त्यांच्याही प्रति अभिवादन या ठिकाणी व्यक्त करतो। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलायला सुरुवात कुठून करावी असा कठीण प्रसंग जीवनामध्ये फार कमी वेळेला येतो। मी कठीण यासाठी म्हणतोय केवढ्या लहान वयात एवढ्या कमी वयात जीवनातला स्वर्णिम क्षण येऊ शकतो याच्यावर विश्वास बसत नाही, म्हणून मी हा कठीण प्रसंग मानलाय। आजच्या या कार्यक्षम आमदार पुरस्कार सोहळ्याच्या या कार्यक्रमाला आपण सर्वजण आहात, व्यासपीठावर बसलेली मंडळी आहे, आपणही सर्वजण आहात। उद्या हा महाराष्ट्र सर्व कार्यक्रम पाहिल वाचेल, पण आज मला ज्यांची उणीव वाटते माझे स्वर्गीय अण्णा जर आज या कार्यक्रमाला इथं उपस्थित असते तर नक्कीच आणखी 15 वर्ष ते जास्त जगले असते, हे मला या निमित्तानं म्हणावंसं वाटतं। खरं तर आज मला हा पुरस्कार दिला, मी पुरस्काराच्या
कितपत लायकीचं हे मला या क्षणालाही लक्षात येत नाही, कारण जीवनामध्ये फारसे कधी पुरस्कार मला मिळालेलेच नाही. आम्ही वारंवार म्हणत आलो की पाठीवरती थाप मारून फक्त लढ म्हणा, पण जीवनाच्या सुरुवातीय राजकीय काळामध्ये फक्त लढ म्हणा चालत, पाठीवर थाप कधी पडलीच नाही. आणि आज खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच पाठीवर थाप पडावी आणि तीही आपल्या दैवताच्या हाताने पडावी, याच्यासारखा स्वर्णिम दुसरा कुठला असू शकतो. आणि आज हा पुरस्कार आदरणीय साहेबांच्या शुभहस्ते मला मिळाला. माझ्या दृष्टीने एक फार मोठा आशीर्वाद आहे. याच पुरस्काराच्या निमित्तानं 51,000 रुपये रोख पण दिले गेलेले आहेत. मी माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की 51,000 अधिक मी स्वतः माझ्या वतीने 51,000 असे एकत्रित करून आपल्याच नाशिक मधले शहीद झालेले निनाद मांडवगाणे यांची कन्या निवेदिता मांडवगाणे यांच्या नावे मी हा देतोय. त्याचबरोबर 51,000 रुपये मी या वाचनालयाला सुद्धा देण्याचे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने. मला एक क्षण आठवतो, ज्यावेळेस 11 जानेवारी 2012ला श्री क्षेत्र भगवान गडावर स्वर्गीय मुंडे साहेबांनी भगवान बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक कार्यक्रम घेतला. स्वाभाविक कधी स्वर्गीय मुंडे साहेब बाबांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला जायचे नाही, पण त्या कार्यक्रमाला गेले. भाविक भक्तांच्या समोर आपल्या मोठ्या भावाशी रक्ताचं नातं तोडलं. याची घोषणा झाल्यानंतर राजकारणामध्ये काय करावं, वडिलांचं संबंध आयुष्य स्वर्गीय मुंडे साहेबांना घडवण्यात गेलं आणि त्यानंतर निर्णय काय करावा आणि आपल्याला राजकारणामध्ये आधार कुणाचा मिळू शकतो, आपल्याला विश्वास कुणावरती या ठिकाणी आहे. आदरणीय साहेबांची, आदरणीय दादांची भेट घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी या ठिकाणी आम्हाला पदरात घेतलं. मला आजही तो क्षण आठवतो. ते 5 वर्ष मी या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना कसे काढले. मजेने उदाहरण जर द्यायचं झालं तर मी सांगतो की एखाद्या पिक्चर मधल्या खलनायकाने ते संबंध 3 तासाच्या पिक्चर मध्ये खलनायक म्हणून प्रेक्षकांनी त्याची जेवढी अवहेलना करावी तेवढी अवहेलना या ठिकाणी मला माझ्या घरातून बाजूला केल्यानंतर मी एका पक्षाचा स्वीकार केल्यावर झाली. दोन 2014ची विधानसभेची निवडणूक मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर झाली. फार नाही पण 21,000 मतांनी माझा पराभूत झाला. पण एकदा विधानसभेमध्ये पराभूत झाल्यानंतर आपल्यावर कुठली नवीन जबाबदारी मिळू शकते मनात तुझबरही कधी विचार आला नाही. पण त्या विधानसभेच्या निवडणुकीसोबत लोकसभेची पोटनिवडणूक लागली होती, कारण स्वर्गीय मुंडे साहेबांचं निधन त्या ठिकाणी झालं होतं आणि मी स्वतः आदरणीय साहेबांना विनंती केली होती की काही झालं तरी लोकसभेला आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार द्यायचा नाही. आणि माझ्या विनंतीला मान देऊन साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार मुंडे साहेबांना श्रद्धांजली म्हणून दिला नाही. त्याचा परिणाम असा झाला
की विधानसभेच्या निकालात अतिशय थोड्या मतानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 3-4 जागा गेल्या आणि मला शेवटपर्यंत अशी खंत वाटत होती की या कदाचित मी जर हा निर्णय साहेबांना सांगितला नसता आणि आपला जर पक्षाचा खासदारकीचा उमेदवार असता तर त्या 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडून आल्या असत्या. म्हणून मी ज्यावेळेस राजीनामा घेऊन बारामतीला साहेबांकडे गेलो, बारामतीत हसत हसत राजीनामाचा साहेबांनी हातात घेतला, काय बोलले नाहीत, आधार दिला आणि पराभूत झाल्यानंतर 15व्या दिवसामध्ये विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर साहेबांनी दिली. शेवटपर्यंत मी विचार करतो, आजही विचार करतो की सभागृहामध्ये रामराजे निंबाळकर साहेबांसारखे ज्येष्ठ नेते त्या ठिकाणी होते, तटकरे साहेबांसारखे कर्तृत्ववान नेते त्या ठिकाणी होते, हेमंत टकले साहेबांसारखे मार्गदर्शक या ठिकाणी आमच्या सगळ्यांचे होते. पण ही सगळी मंडळी असताना माझ्यावर विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी साहेबांनी द्यावी आणि ती जबाबदारी दिल्यामुळेच जे 2 पुरस्कार याच्या अगोदर आपण सांगितले त्यात लोकमतचा एक उत्कृष्ट वक्ता म्हणून पुरस्कार मिळालेला, त्याच्यानंतर महाराष्ट्रीयन पॉवरफुल लीडर म्हणून या ठिकाणी पुरस्कार मिळाला आणि आजचा हा सर्वात महत्वाचा माझ्या दृष्टीने हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर खरं तर हा पुरस्कार मिळाल्यावर काय बोलावं आणि हा पुरस्कार कुणाला समर्पित करावा, शेवटी मी साहेबांच्या गौरव प्रस्तावावर साहेबांच्या वरती 4 ओळी सभागृहात बोललो होतो आणि शेवटी मी आजचा हा पुरस्कार या 4 ओळीतून आदरणीय साहेबांना समर्पित करतोय. मी ना पाहिले शिवाजी ना ऐकले यशवंत. आमची पिढी अशी आहे, मी ना पाहिले शिवाजी ना ऐकले यशवंत, साहेब सानिध्य लाभले मीची खरा भाग्यवंत. तुम्हामुळे मिळे मजला जनदरबारी मान्यता, तुम्हामुळे मिळे मजला जनदरबारी मान्यता, तुम्हा सवे तुम्हा सेवी मानतो मी धन्यता. शून्य होतो शून्य आहे मी तुम्हा विना, शून्य होतो शून्य आहे मी तुम्हा विना, पुण्य ते गतजन्मीचे माना अथवा न माना. नाहीतर माझ्यासारख्या समाज व्यवस्थेपासून सगळ्या गोष्टीपासून बाजूला फेकलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याला, मी सामान्य यावेळेस म्हणतो कारण ज्यावेळेस घरातून आम्हाला बाजूला केल्यानंतर आम्ही अतिसामान्य होऊन गेलो आणि तिथनं माझ्यासारख्याला ही जबाबदारी दिली आणि म्हणून आज विरोधी पक्ष नेता म्हणून आणि एक कार्यक्षम आमदार म्हणून या सभागृहात काम करत आलं. खरं तर सभागृहातल्या अनेक गोष्टी आहेत की ज्या कामामुळं मी ज्या पदावर बसलो होतो, मला माहिती ज्या पदाची माझ्यावर जबाबदारी दिली होती त्या पदावर स्वतः साहेबांनी विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलेलं होतं. आदरणीय भुजबळ साहेबांनी या ठिकाणी विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलेलं होतं. त्या काळातली त्यांची अनेक भाषणं मी तासून तास वाचलेली. सुरुवातीच्या काळात आमदार म्हणून जरी काम करत असलो तरी विरोधी पक्ष नेता म्हणून आपल्याला काम करायचं आहे, आपलं कर्तृत्व दाखवायचं आहे, सामान्य माणसाच्या प्रश्नावरती या सभागृहामध्ये लढा उभा करायचा आहे, तोही सरकारच्या विरोधात. आणि एवढंच नाही तर ज्या पदावर आपल्या साहेबांनी काम केलेलं आहे त्या पदाची सुद्धा आपण पदावर बसल्यावर प्रतिष्ठा कायम राहिली पाहिजे, ही सगळ्यात मोठी जबाबदारी माझ्यासारख्यावर होती. पण खरं सांगायचं झालं तर वाचत गेलो, शिकत गेलो, पाहत गेलो, संबंध कुटुंबाचं जीवनच आमचं सगळ्यांचं संघर्षात गेल्यामुळे संघर्ष काय आमच्या 5वीला पुजलेला आहे.
हे आमच्याकडे म्हण आहे. संघर्ष करत गेलो, पण सभागृहातल्या काही गोष्टी अशा आहेत की आपण ज्या वेळेस सभागृहात एखाद्या समाज व्यवस्थेच्या प्रश्नावरती आवाज उठवतो, भलेही सरकार त्याला न्याय देऊ की न्याय न देऊ, तो घटक मात्र आपल्या विचाराशी आपल्या पक्षाशी बांधला जातो. याचा अनुभव मला मागच्या 4 वर्षाच्या विरोधी पक्ष नेतेपदाच्या काळात. मग ते महाराष्ट्रामध्ये आंदोलन झालेलं असू द्या, अंगणवाडी सेविकांचं, ग्रामसेवकांचं, तलाट्यांचं, कोतवालांचं, पोलीस पाटलांचं, संगणक परिचालकांचं, ग्राम रोजगार सहाय्यकांचं, एसटी कामगारांचं, मराठा समाजाचं, धनगर समाजाचं, मुस्लिम समाजाचं, या सर्व विषयावरती ज्यावेळेस आपण प्रामाणिकपणे आणि आपल्या बोलण्यामध्ये सभागृहातल्या आणि सभागृहाच्या बाहेरच्या आपल्या सरकार विरोधातल्या संघर्षामध्ये एवढा प्रामाणिकपणा पाहिजे की त्या प्रामाणिकपणावर भलेही सरकारने नंतर त्या समाजाला न्याय दिला तर सरकारचं अभिनंदन नाही तर विरोधी पक्षाचं अभिनंदन झालं पाहिजे. हे काम 4 वर्षामध्ये करता आलं. आजही मला आठवतो की ज्यावेळेस एसटी कामगारांचा संप मिटला, संप मिटल्यानंतर सर्वात जास्त अभिनंदन कोणाचं झालं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं झालं, साहेबांचं झालं, विरोधी पक्ष नेता म्हणून माझं झालं. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये एवढा लढा लढला की ज्या वेळेस आरक्षणाचा कायदा पारित झाला त्या दिवशी याचे दाखले की सोशल मीडियावर मुख्यमंत्र्याचं जेवढं अभिनंदन झालं नाही तेवढं विरोधी पक्ष नेता म्हणून या ठिकाणी आपलं अभिनंदन झालं, कारण एवढा संघर्ष आपण उभा केला होता. आजही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारने एक भूमिका घेतली आहे, पण शेवटी आपण लढलो. या लढाईच्या बाबतीतही सामान्य जनतेच्या कडून आपल्या पाठीवर थापलो. पोलीस पाटलाच्या मानधनाच्या बाबतीत आम्ही ज्यावेळेस संघर्ष सभागृहात केला, सभागृहात शब्द घेतला की आम्ही 2 महिन्याच्या आत पोलिसांचं मानधन वाढवतो. आणि 2 महिने होऊन गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की 2 महिने झाले. 2 महिन्याचा शब्द ज्यावेळेस मंत्र्यांच्या आणि त्यातले त्यात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आम्ही दाखल केला, त्यावेळेस त्यांना बैठक घेऊन मागणी 7,000ची होती, 6,500 रुपये पोलिसांचं मानधन द्यावं लागलं. पोलीस पाटील सगळी संघटना सरकारचं अभिनंदन करत नाही, विरोधी पक्षाचं अभिनंदन करते. यातनं हे काम उभं राहतं. आणि कदाचित कार्यक्षम आमदार म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या असाव्यात, म्हणून या ठिकाणी माझ्या पाठीवरती आपण या कार्यक्षम आमदाराचा पुरस्कार देऊन एक शाबासकी दिलेली आहे. मला एका गोष्टीचं नवल वाटतं का कुणास ठाऊक, विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी ही सरकारला विरोध करण्याची नसते, सरकारवर अंकुश ठेवण्याची असते. आणि मी 4 वर्ष एवढाच प्रयत्न केला. ज्या सरकारने भ्रष्टाचाराच्या विरोधात राज्यात रान पिटवलं, ज्या पक्षाने, आणि सत्तेत आल्यानंतर अगदी 3 वर्षाच्या काळात त्याच मंत्रिमंडळातल्या 16 मंत्र्यांचे घोटाळे पुराव्यानिशी सभागृहामध्ये उघडे केले. आजचा खरं हे जे पुरस्कार मला मिळाला ते एखाद्या मॅच मध्ये एखाद्या बॉलरला फक्त चांगली बॉलिंग टाकल्यामुळं विकेट न मिळता मॅन ऑफ द मॅच मिळतो ना, तसा. कारण खऱ्या माझ्या स्पेलमध्ये बॉलिंगच्या एकूण 16 विकेट होत्या. फक्त अंपायर इमानदार नव्हता म्हणून त्या विकेट. त्यामुळं पुरस्कार घेताना जेवढा आनंद वाटतो तेवढं मनात खंत सुद्धा या ठिकाणी आहे की विकेट होत्या पण दिल्या. एक प्रसंग मला आठवतो, कदाचित साहेबांना ते आठवत असेल. पहिल्यांदा आनंदाने फोन केलेला साहेबांनी मला, तो क्षण मला आठवतो की ज्या वेळेस प्रकाश मेहताचा
भूखंडाचा घोटाळा सभागृहामध्ये का? आणि प्रश्न उत्तराचा तास चालू झाला. आम्हाचा जो गोंधळ होता तो गोंधळ संपला. प्रश्न उत्तराच्या तासावर पुन्हा आम्हाला त्या विषयावर यायचं होतं. काय करायचं तर गृहनिर्माणवर मुंबईच्या एका भूखंडाच्या वरती प्रश्न उपस्थित होता किरण पावसकरांचा आणि उत्तर द्यायला गृहनिर्माण राज्यमंत्री उभे होते. सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील सभागृहात होते आणि प्रश्न किरण पावसकरांनी विचारला. उत्तर गृहनिर्माण मंत्र्यांनी दिलं आणि मी हरकत घेतली आणि म्हणलं की तुमच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्याला अवगत म्हणून फाईलवर जे 2000 कोटी रुपयाच्या घोटाळ्याच्या बाबतीमध्ये काम केलेलं आहे त्याच्या बाबतीत आपलं काय मत आहे, याच्यात कितपत सत्यता आहे. आणि त्या गोंधळामध्ये गृहराज्यमंत्री म्हणले थोड्याफार प्रमाणात ते खरं असलं तरी. आणि एवढ्यात पहिल्यांदा या देशाच्या विधिमंडळाच्या इतिहासात सत्ताधारी पक्षच सभागृह सोडून गेला. आणि ते साहेबांनी पाहिलं आणि त्या दिवशी मला फोन केला. म्हणले आणि हसत हसत म्हणले की आज काय सत्ता पक्षालाच तुम्ही सभागृहाच्या बाहेर पाठवलं. आणि खऱ्या अर्थानं ती माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप होती. साहेबांकडून अनेक गोष्टी मला या ठिकाणी शिकायला मिळाल्या. आज सर्वच बोलणं या ठिकाणी उचित नाही आहे, पण सावनानी जी माझी कार्यक्षम आमदार म्हणून या ठिकाणी जबाबदारी मला या ठिकाणी कार्यक्षम आमदार म्हणून माझी निवड केली, मी सावनाचे आभार मानतो. खरं तर हा अतिशय प्रतिष्ठित पुरस्कार 178 वर्षाच्या सार्वजनिक वाचनालयाच्या या संस्थेच्या माध्यमातून आज या ठिकाणी हा मला पुरस्कार मिळतो आहे. ते माझ्या दृष्टीनं फार मोठं आहे. संस्थेचं काम किती मोठं आहे, किती वर्षापासून चालू आहे ते माझ्यासारख्यानं बोलणं म्हणजे अगदी सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. त्यामुळे मी फारसं काय बोलणार नाही. पण एक गोष्ट नक्कीच आहे की ज्यावेळेस माझ्या नावाची निवड समितीने घोषणा केली त्याच्यानंतर या संस्थेच्याही मागे लागावं हे काय मला कळालं नाही. म्हणजे सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाच्या एका आमदाराची एवढी धसकी घ्यावी की याला कुठला पुरस्कारही मिळाला नाही पाहिजे आणि जो पुरस्कार देतोय त्यालाही अडचणीत आणलं पाहिजे. तुम्ही काळजी करू नका. मला हे सरकार कितीही जाडजूड असलं तरी कसं वापरायचं मला माहिती आहे. त्यामुळं जरी मला पुरस्कार दिल्यामुळं काय अडचणी निर्माण झाल्या असल्या तर त्याबद्दल मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. पण ज्यांनी अडचणी निर्माण केल्या त्यांना पण याची नक्कीच किंमत मोजावी लागेल. ते एवढं सोपं नाही. आणि ही काही खऱ्या अर्थानं लोकशाही आहे का मला लक्षातच येत नाही. काय चाललंय म्हणजे मला लक्षात आलं नाही. मग कदाचित